पिसोळा चावून पळाला, तेने प्राणी दुश्चित झाला, कोणी नेटे गलबला केला तेथेची धावे. समर्थ इथं सांगतात की एखाद्या श्रोत्याला पिसवा चावला, एखादा किडा चावला, त्यामुळे त्याचं चित्त अस्वस्थ झालं, दुश्चित झालं, किंवा कुठे बाहेर गोंधळ उडाला, आरडाओरडा सुरू झाला, काहीतरी घडल्याचं त्याला कळालं की लगेच तो तिकडे धावायला सुरू करतो. अगदी क्षुल्लक गोष्ट होती ती, त्यामध्ये जाण्यासारखं काहीच नव्हतं, पण अगदी क्षुल्लक गोष्टींनीसुद्धा त्याचं मन विचलित झालं किंवा तो त्या ठिकाणी धावू लागला आणि तो ज्ञानापासून दूर निघून गेला. समर्थांनी इथं जो पिसोळा हा दाखवलेला आहे, हा फक्त एक किडा नाही आहे, तर तुमच्या आमच्या जीवनामधले छोटे छोटे विक्षेप आहेत. एखाद्याने टीका केली, एखाद्याने बोललं, कोणी काही मोबाईलवरती नोटिफिकेशन पाठवले, एखादी अफवा जी खोटी आहे ती असू द्या, किंवा एखादी छोटी समस्या असू द्या, मग अशा क्षुल्लक गोष्टी असतात, त्या मनाला चावतात आणि आपलं मन मग आपली उपासना सोडून देतं, आपलं ज्ञानग्रहण सोडून देतं, श्री समर्थ बैठक सोडून देतं आणि या क्षुल्लक गोष्टीच्या मागेच धावू लागतं, है ना. एखादा व्यक्ती महत्त्वाचे प्रवचन श्रवण करत असतो आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलवरती मेसेज येतो, तो मेसेज पाहतो आणि लगेच तो त्या ठिकाणी धावायला सुरू करतो. आणि नंतर तिथं गेल्यानंतर त्याला लक्षात येतं की अरे मी तर त्या ठिकाणी प्रवचनाला आलो होतो आणि मला तेच ऐकायचं होतं, पण मी इथं कुठं आलो बाबा. आणि हाच काय तो आधुनिक काळातील पिसोळा चावून तो व्यक्ती पळत सुटला होता, बरोबर आहे का. महान मोठ्या कार्याला अडचणीसुद्धा महान मोठ्या येऊन जमत नाही. कधी कधी छोट्या छोट्या विक्षेपांनीच ते महान कार्य बिघडून जातं, होतं की नाही बघा. एखादं मोठं कार्य आहे आणि त्याच्या मध्ये मोठंच विघ्न आलं पाहिजे असं काही नाही. छोट्या छोट्या विक्षेपांनीसुद्धा त्या कार्यक्रमामध्ये बाधा येते. ज्याचे मन क्षुल्लक गोष्टींनी हलते त्याला ज्ञानामध्ये कधी स्थिरता मिळत नाही. विवेकी मनुष्य प्रत्येक गोंधळाच्या मागे कधीही धावत नाही. त्याला माहिती आहे जायचं कुठे आहे. श्री समर्थांनी वर्णन केलं ना, बरोबर आहे का. आजच्या काळामध्ये जो गलबला आहे, जो गोंधळ आहे, ते म्हणजे ब्रेकिंग न्यूज. हे बघा असं झालं, हे बघा तिथं तसं झालं. व्हॉट्सअपचे फॉरवर्डेड मेसेज ज्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे. सोशल मीडियामध्ये आलेले ट्रेंड्स त्यामध्येही काही तथ्य नाही आहे, क्षुल्लक आहे ते. आणि इतरांच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घडामोडी ज्याच्याशी आपल्या आयुष्यामध्ये काही देणं घेणं नसतं, यांच्या रूपाने सतत आपल्यासमोर तो पिसवा येत असतो आणि ते डंक मारत असतो, चावत असतो आणि हा लगेच पळतो. पण प्रत्येक गोष्ट आपल्या लक्षाची पात्र नसते. आपण काय लक्ष द्यायचं त्याकडे. चालतात काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यानंतर. एखादी ब्रेकिंग न्यूज दुर्लक्षित असेल तरी चालते, एखादा फॉरवर्डेड मेसेज असेल आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी चालतं. विवेक पाहिजे ना त्याच्याकरता. लक्ष द्यायचं आहे कुठे आणि लक्ष द्यायचं नाही कुठे हे कळलं पाहिजे. क्षुल्लक विक्षेपांच्या मागे धावणारे मन मोठं ज्ञान गमावून बसते. आणि स्थिरता म्हणजे प्रत्येक गोंधळाला प्रतिसाद न देणे, हेच तुमच्या आमच्यासाठी उत्तम आहे. गोंधळ असतो त्याला काय रिस्पॉन्स द्यायचा आहे, अफवाच ती खोटीच, त्याच्या मागे काय पळायचं आहे. जिथे जिथे गोंधळ आहे, जिथे जिथे अफवा आहे, तिथं बिलकुल धावायचं नाही आहे. जिथे सत्य आहे, स्थिरता आहे, ज्ञान आहे, त्याच ठिकाणी आपल्याला स्थिर बसून राहायचं आहे. श्री समर्थ बैठकीमध्ये स्थिर बसायचं आहे. लहान सहान विक्षेपांवरती विजय मिळवणारा मनुष्यच मोठ्या ज्ञानाचा अधिकारी बनत असतो. विषय लोक श्रवणी येती, ते बायकोकडेच पाहती, चोरटे लोक चोरून जाती, पादरक्षा. समर्थ म्हणतात की काही लोक श्रवणाला येतात, बैठकीला येतात, पण त्यांचा हेतू ज्ञान घेण्याचा नसतोच मुळे. आणि काही विषय आसक्त झालेली मंडळी असतात, त्यांचं लक्ष सतत स्त्रिया किंवा इंद्रिय सुखांच्या गोष्टीकडे पाहणं एवढंच असतं. आणि मग चोरट्या बुरट्या वृत्तीचे लोकसुद्धा संधी शोधत येतच असतात आणि ते दुसऱ्यांच्या वस्तू चोरून नेतात, है ना. सगळ्या प्रकारची लोकं असतात श्री समर्थ बैठकीमध्ये. हौसे गवसे नवसे, काहीतरी गवसल म्हणून येतात, कोणाला नवस फेडायचं असतं म्हणून येतात, कोणी हाऊस म्हणून येतात, है ना. अशा लोकांचे शरीर श्रवणामध्ये असते पण चित्त मात्र नसते. त्यांचं मन मात्र विषय सुखांमध्ये, इंद्रिय सुखांमध्ये किंवा स्वार्थामध्ये अडकलेलं असते. समर्थ इथे स्त्री पुरुषांबद्दल बोलत नाही आहेत, तर मनाच्या विषय आसक्त वृत्तीबद्दल बोलत आहेत. ज्यांच्या मनामध्ये वासना आहे, लोभ आहे, स्वार्थ आहे, कपट आहे, यांनीच ते सगळं मन भरून गेलेलं आहे. त्यांना ज्ञान दिसेल का नाही दिसणार, ईश्वर दिसेल का नाही दिसणार, श्री समर्थांचा उपदेश दिसेल का नाही दिसणार, सद्गुरूंचा उपदेश दिसेल का नाही दिसणार, कारण त्यांचं मन आधीच दुसऱ्या गोष्टींनी व्यापलेलं आहे. आणि जो विवेकाने येतो ना, तो आधीच त्याचं मन कोर करकरीत करून येतो.
आणि समर्थ आज मला काहीतरी द्या, आणि मग तो ज्ञान ग्रहण करतो. पण या मंडळींमध्ये तर आधीच ती वासना भरलेली आहे, लोभ भरलेला आहे, स्वार्थ भरलेला आहे, आणि त्यांचं मन आधीच भरलेलं आहे. आता ते काही ग्रहण करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहेत. बरोबर आहे का? आजच्या काळामध्ये काय होतं, एखादा माणूस पॉडकास्ट ऐकतो खरा, पण त्याचे लक्ष वक्त्याच्या संदेशापेक्षा बाह्य गोष्टींकडे जास्त असतं, है ना? एखादा विद्यार्थी वर्गामध्ये बसतो खरा, पण त्याचं लक्ष अभ्यासापेक्षा इतर गोष्टींकडे जास्त असतं. एखादा व्यक्ती मंदिरामध्ये जातो खरा, पण त्याचं लक्ष सतत व्यवहार, पैसा आणि इतर विषय सुखांमध्येच अडकलेलं असतं. जिथे मन असेल ना, तिथेच आपलं खरं श्रवण असतं. बरोबर. जर आता श्री समर्थ बैठकीमध्ये असेल, तर आपल्याला काय येणार आहे, श्रवण होणार आहे. आणि जर आपण बैठकीमध्ये बसून जर मनाने तिसरीकडे असू, दुसरीकडे असू, चौथीकडे असू, तर आपलं श्रवण घडणार नाही आहे. विषय आसक्त मनाला आत्मज्ञानाचा लाभ कधीही होत नाही. बाह्य उपस्थितीपेक्षा अंतःकरणाची उपस्थिती जास्त महत्त्वाची असते. समर्थांचा हेतू इथे कोणाची निंदा करत नाहीत समर्थ. समर्थ सांगतात की मनात जे भरलेलं आहे तेच माणूस सर्वत्र शोधत असतो. ज्ञानप्रिय माणूस कायम ज्ञान शोधतो, आणि विषयप्रिय माणूस कायम विषय शोधतो. इंद्रिय सुख घेणारा कायम इंद्रिय सुख शोधत असतो. लोभी माणूस कायम फायदा शोधत असतो. श्रवणाचा लाभ त्याच व्यक्तीला होतो ज्याचे मन ज्ञानाकडे आहे. विषय, लोभ आणि स्वार्थाकडे असलेलं मन सत्य कधीही ग्रहण करू शकत नाही. बघा ना, शरीर जिथे बसते ना, त्यापेक्षा मन जिथे बसते ते अधिक महत्त्वाचं आहे. मग आपल्याला ठरवा, श्री समर्थ बैठकीमध्ये बसून शरीराला तिथं बसवायचं आणि मन मात्र विषयांकडे वळवायचं, हे चुकीचं आहे. त्यामुळे आपलं शरीर आणि मन श्री समर्थ बैठकीमध्येच असलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला उत्तमाचं श्रवण भेटणार आहे. माणूस श्रवणामध्ये काय ऐकतो याच्यापेक्षा तो कोणत्या वृत्तीने ऐकतो हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून समर्थ म्हणत ना, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. बघा पुढं, होय नवे वाद विवाद, तेने उदंड झाला खेद, शिव्या गाळी अप्रमाद, होता चुकला. समर्थ म्हणतात की काही लोक श्रवण निरूपण समजून घेण्यासाठी नव्हे, तर हे बरोबर आहे का चूक आहे, का माझंच खरं आहे का तुझं खरं आहे, अशा पैज लावतात आणि त्याच्यामध्येच अडकतात, वाद घालतात ना ते, आणि ते वाद वाढत जातात. मनामध्ये खेद निर्माण होत जातात, शिवीगाळ सुरू होते, आणि शेवटी उद्देश काय आहे तो हरवून बसतो. बरोबर आहे का? ज्ञान मिळवण्याऐवजी अहंकार जिंकण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे आता. वादातून क्वचितच सत्य मिळतो, पण अहंकार नक्की वाढतो. वादच तो, वादातून अहंकारच वाढायचा, ज्ञान कुठं वाढायचं. माझंच मत बरोबर आहे, मीच बरोबर आहे, आणि मीच सर्वात जास्त जाणतो, मी हरलो तर माझी प्रतिष्ठा कमी होईल, या भावनेतून वाद निर्माण होत असतो. समर्थ सांगतात की सत्य शोधणारा माणूस विचार करतो, आणि अहंकारी मनुष्य हा नुसता वादच घालत राहतो. आज सोशल मीडियावरती अनेक चर्चा पाहायला मिळतात, पॉडकास्ट पाहायला मिळतात. एखाद्या विषयावरती शांतपणे विचार करण्याऐवजी लोक काय करतात, कमेंटमध्ये भांडत बसतात. बघा, चाललेलं असते कमेंटमध्ये वाद, एकमेकांचा अपमान करतात, बॉडी शेमिंग करतात, शिवीगाळ करतात, है ना, अजून काय 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 काही चालू असतं. शेवटी कोणालाच त्यातून काही शिकायला मिळत नाही. मग घरामध्ये, कार्यालयामध्ये, समाजामध्ये, सोशल मीडियामध्ये सर्वत्र हेच घडत आहे. विचार विनिमय केल्याने ज्ञान वाढतो, आहे की नाही, आणि वादविवाद केल्याने अहंकार वाढतो. सत्य महत्त्वाचं की स्वतःचा विजय महत्त्वाचा, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. जिथे शिवीगाळ सुरू होते ना, तिथे विवेक संपलेला असतो बघा. पण आता काय झालं आहे, धर्मावरून वाद, राजकारणावरून वाद, भाषेवरून वाद, प्रांतावरून वाद, कुटुंबामध्ये पण चालू आहे, मीच बरोबर, मी बरोबर ठीक आहे, पण मीच बरोबर, यातूनच वाद सुरू होतो. यामुळं नाती तुटतात, पण सत्य काही केल्या सापडत नाही. वादातून अहंकार वाढतो, विवेक कमी होतो. सत्य जाणायचे असेल तर शांत विचार आणि नम्र संवाद असणे अत्यंत आवश्यक आहे. संवादातून सुसंवादाकडे गेलं पाहिजे, तरच आपल्याला सत्य समजणार आहे. जिंकलेला वाद माणसं हरवू शकतो. आपण वादात जिंकू, पण माणूस मात्र हरवून बसू. पण जपलेलं नातं हे जीवन जिंकेल बरं का. या ओवीचा अर्थ असा होतो की ज्ञानासाठी चर्चा करा, पण अहंकारासाठी वाद कधीच करू नका. कोणी निरोपणी बैसती, सावकाश गोष्टी लावती, हरिदास तेरे रे करती पोटासाठी. समर्थ सांगतात की काही लोक निरूपण कीर्तनाला बसतात खरे,
पण त्यांचं लक्ष विषयांकडे नसतं, है ना. बैठकीमध्ये काय सांगतायत, कुठली ओवी चालू आहे, कुठला समाज चालू आहे, याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं. ते हळूहळू कुजबूज करत असतात, गप्पा मारत असतात. ते स्वतःही काय असतात, त्या ठिकाणी बाधा आणत असतात आणि इतरांच्यासुद्धा श्रवणामध्ये, तिथल्या वातावरणामध्ये व्यत्यय आणत असतात. काही जण काय असतात, हरिकीर्तन करणारे हरिदास असतात, कीर्तनकार असतात, किंवा वक्त्याबद्दल ते काय करत असतात, टीका टिप्पणी करत असतात. अशा लोकांचा उद्देश ज्ञान समजून घेणं, विवेक जागृत करणं, आत्मबोध करणं असलं नसतं. वेळ घालवणं किंवा स्वतःचा स्वार्थ शोधणं किंवा साधणं याच्यामध्येच त्यांना जास्त इंटरेस्ट असतो. जेव्हा मनाला ज्ञानापेक्षा व्यक्ती, दोष, टीका आणि गप्पा याच्यामध्ये जास्त रस निर्माण होतो ना, तेव्हा तिथं केलेलं श्रवण हे निष्फळ ठरतं. अनेकांना जीवनातील है ना उपदेशाचं तत्त्व समजून घेण्यापेक्षा वक्त्याची चूक शोधत बसणं, वक्त्याची निंदा करणं, इतरांशी तुलना करणं, इतरांशी बोलत बसणं यामध्ये अधिक रस असतो आणि हे ज्ञानप्राप्तीचे मोठे अडथळे समर्थांनी या ठिकाणी दाखवले. वर्गामध्ये शिक्षक शिकवत असताना मागे बसून गप्पा मारणारे काही विद्यार्थी असतात. मीटिंगमध्ये विषय सोडून इतर चर्चा करणारे काही कर्मचारी असतात की. मग प्रवचनाला बसून, श्रवणाला बसून वक्त्याचे कपडे कसे आहेत, वक्त्याचा आवाज कसा आहे, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्याची केस कशी आहेत, त्याचा चष्मा कसा आहे, याच्यावरती चर्चा करणारे सुद्धा श्रोते असतात की. आणि अशा लोकांना मुख्य विषयाचा गाभा समजत नाही, त्यांना ज्ञानाचा लाभ होत नाही, त्यांना फक्त टीका करायची असते, उणी काढायचं. ज्ञान घ्यायला गेल्यावरती व्यक्तीपेक्षा विचार हा महत्त्वाचा असावा की नाही. गप्पा आणि टीका यांच्यामुळे स्वतःचे आणि इतरांचे सुद्धा नुकसानच होते की. श्रवणात सहभागी व्हा, पण श्रवणामध्ये व्यत्यय आणू नका, एवढं समर्थांना या ठिकाणी सांगायचं आहे. जो ज्ञानाऐवजी व्यक्ती पाहतो ना, तो तत्त्व गमावून बसतो. संतांचे बोलणे समजून घ्या, संतांच्या दोषांचा अभ्यास, दोषांचा शोध करून है ना, संतांचे नुसते दोष शोधायला गेला तर ते आयुष्य वाया जाणार आहे तुमचं. पण संतांनी दिलेली शिकवण आपण त्या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. श्रवणाच्या वेळी गप्पा, टीका, कुजबूज यामध्ये अडकणारा व्यक्ती ज्ञानापासून दूरच राहतो आणि तत्वाकडे लक्ष दिल्यानंतरच श्रवणाचे सार्थक होत असते. ज्ञान मिळवायचे असेल तर कान वक्त्याकडे ठेवायचं आणि मन गप्पांकडे अजिबात जाऊन द्यायचं नाही. बाजूचा कितीही बडबड करू द्या, आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. सत्संगात बसून गप्पा मारणे म्हणजे विहिरीजवळ जाऊन तहानलेले असूनसुद्धा तसेच परत येणे. मग काय तो उपयोग. एवढी ती तृष्णा मिटवण्यासाठी ती विहीर अगदी काठोकाठ भरलेली होती आणि बाबा तू गप्पा मारत बसला आणि कोरडाच माघारी आला. बघा पुढं, बहुत जाणते मिळाले, एकापुढे एक बोले, लोकांचे आशय राहिले कोण जाणे. समर्थ सांगतात की जेव्हा अनेक ज्ञानी, विद्वान आणि स्वतःला जाणणारे असे लोक एकत्र येतात ना, ते स्वतःला समजत असतं ना की मी ज्ञानी आहे, मी विद्वान आहे आणि मला सगळं कळतं. असे समजणारे लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा प्रत्येकजण स्वतःचंच मठ असं मांडू लागतो आणि काय करू लागतो, लादू पण लागतो आणि एकमेकांपेक्षा अधिक बोलण्याच्या स्पर्धा सुरू व्हायला लागतात. आणि अशा वेळी सामान्य लोकांच्या शंका, गरजा आणि खरा हेतू लक्षातच घेतला जात नाही. बोलणारे जास्त आणि ऐकणारे कमी झाल्यानंतर ज्ञानाचा हेतू हरवून जातो. खरा ज्ञानी माणूस जो असतो ना, तो बोलण्यापेक्षा समजून घेण्यावरती भर देत असतो. परंतु अहंकारयुक्त ज्ञान असे म्हणते की मला काय माहीत आहे ते सांगतो, बरोबर का. तर विवेकयुक्त विचार काय असतो, समोरच्याला काय समजण्याची गरज आहे. समर्थ येथे ज्ञानातील अहंकारावरती प्रहार करतात. समर्थ काय सांगतात की एखाद्या बैठकीमध्ये सर्वजण आपले आपले मत मांडण्यामध्ये व्यस्त असतात, पण त्या समस्येचे समाधान कोणी शोधत नाही. मला असं वाटतं, मला तसं वाटतं. कुटुंबातील चर्चेत प्रत्येकाला बोलायचं असतं, कुटुंबाची चर्चा आहे, पण एकमेकांना ऐकूनच घ्यायची तयारी नसते. म्हणजे प्रत्येकजण त्यांचं मत मांडतोय कमी, लादतोय जास्त आणि पुढच्याचं ऐकूनच नाही घ्यायचं. त्यामुळं सुसंवाद त्या ठिकाणी हरवला आहे. सोशल मीडियावरती सुद्धा प्रत्येकजण तज्ज्ञ झाला आहे आणि सत्य शोधणारे फार कमी झालेले आहेत. त्यामुळंच हा सगळा गोंधळ त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. समर्थ म्हणतात की ज्ञानाचा उद्देश स्वतःची विद्वत्ता दाखवणे नाही आहे. समोरच्याच्या गरजेनुसार बोलणे हीच खरी विद्वत्ता. अजून काय.
जो ऐकतो तोच खरा मार्गदर्शन करू शकतो ना. आज माहितीचा स्फोट झाला आहे की नाही. प्रत्येकाकडे स्वतःचं मत आहे, प्रत्येकाकडे स्वतःचा सल्ला आहे आणि प्रत्येकाला बोलायचं आहे. मग ते घरात बोलायचं आहे, चौकात बोलायचं आहे, सोशल मीडियावरती बोलायचं आहे. नुसतं बोलायचंच नाही तर त्याला पुढच्याचं ऐकून बी घ्यायचं नाही, फक्त बोलायचं आहे. पण लोकांच्या मनातील खऱ्या वेदना, लोकांचे प्रश्न, लोकांची गरजा ऐकून घेणारा, समजून घेणारा कोण आहे मग? जर तुम्ही नुसते बोलतच राहिला, सल्लेच देत राहिला, मतच मांडत राहिला, ऐकणार कधी? स्वतःचे ज्ञान दाखवणारा असा रमलेली लोके जे आहेत ना, अनेकदा लोकांचे खरे हित ते विसरून गेलेले आहेत. खरा ज्ञानी तोच जो लोकांचा आशय समजून घेतो. विद्वत्ता ही बोलण्यात नाही तर समोरच्याच्या मनातील प्रश्न ओळखण्यामध्ये ती आहे विद्वत्ता. ज्याला लोकांचं मन कळाले ना तोच खरा ज्ञानी, आणि ज्याला फक्त स्वतःच बोलायचं असतो तो केवळ वक्ता. बघा पुढं, माझे होय तुझे नव्हे, ऐसी अखंड जयास सवे, न्याय नीती सांडून धावे अन्यायाकडे. समर्थ म्हणतात की काही लोकांचा स्वभाव असाच असतो, माझंच खरं, मीच बरोबर, तुझं काहीच बरोबर नाही, सगळं तुझं चुकीचंच आहे. ते असंच नेहमी मानतात. अशा हट्टी लोकांच्या पुढे अहंकारामुळे ती लोक न्याय, नीती, सत्य हे सगळं सोडून अन्यायाच्या मार्गाकडे वळते झालेले असतात. अशा व्यक्तीला सत्यापेक्षा स्वतःचा विजय अधिक प्रिय वाटत असतो. बरोबर आहे का? आत्मज्ञानाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे अहंकार आहे. मलाच सर्व कळतं, मी कधी चुकूच शकत नाही, माझेच मत अंतिम, माझा निर्णय अंतिम, ह्याच्या पलीकडे कुणी काय बोलायचं नाही, अशी वृत्ती असेल तेव्हा विवेक नष्ट झालेला असतो. समर्थ सांगतात की जिथे अहंकार वाढतो ना तिथे न्याय आणि सत्य कधीच मागं पडलेलं असतं. पती पत्नीच्या वादात दोघेही म्हणतात मीच बरोबर, माझंच बरोबर, असं म्हणत राहिलं तर काय होईल? कार्यालयामध्ये अधिकारी म्हणतो की माझंच बरोबर, तो स्वतःची चूकच मान्य करत नाही. अधिकारी असला म्हणून काय झालं, चुकू शकतो बाबा तूही. समाजात आणि राजकारणात ही लोक पक्षाला सत्यापेक्षा मोठं मानतात. आमचाच पक्ष बरोबर, ते सत्यबित्य आम्हाला काय माहीत नाही म्हणतात. परिणाम काय होतो? नाते तुटतात, वादविवाद वाढत जातो आणि समाजावरती अन्याय घडतो की नाही. सत्याला महत्त्व दिलं पाहिजे आणि स्वतःच्या अहंकाराला दुय्यम स्थान दिलं पाहिजे. सत्य प्रधान पाहिजे. चूक मान्य केली पाहिजे. आणि चूक मान्य करणं म्हणजे पराभव झाला असं काय नाही आहे. चूक मान्य करणे हा पराभव नसून विवेकाचा विजय आहे. जेव्हा आपण चूक मान्य करतो तेव्हा विवेकाचा विजय होतो. आपला पराजय कधीच होत नाही, पराभव होत नाही. न्यायासाठी कधी स्वतःचं मत सोडावं लागतं की नाही. कधी आपणही चुकू शकतो. सोशल मीडियावरती, कुटुंबामध्ये, संस्थेमध्ये, समाजामध्ये अनेक संघर्ष याच कारणामुळे होतात की माझेच खरं. लोक सत्य शोधत नाहीत, ते स्वतःला बरोबर आहे हा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. जो नेहमी स्वतःलाच बरोबर मानतो तो हळूहळू न्याय, नीती, विवेक गमावून बसतो आणि सत्यप्रिय मनुष्य आवश्यक असेल तेव्हा स्वतःची चूक स्वीकारतो आणि त्या ठिकाणी विवेकाचा विजय होतो. बघा ना, अहंकार काय म्हणतो? मीच बरोबर आहे. आणि विवेक काय म्हणतो? सत्य काय आहे ते जाणून घेऊ. स्वतःचा अट्टहास सोडा, हट्ट सोडा, सत्याचा आधार धरा, अन्यथा न्याय सोडून, नीती सोडून अन्यायाकडे जाणे सहज शक्य होते, जे आपल्याला नको आहे. आपल्या थोरपणासाठी अवाच्याच्या तोंडी पीठी, न्याये नाही ते शेवटी परम अन्यायी. आपल्या थोरपणासाठी काय करतोय बघा. काही लोक स्वतःचा मोठेपणा, थोरपणा सिद्ध करण्यासाठी इतरांना कमी लेखतात, त्यांचा अपमान करत राहतात, त्यांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न करतात. स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी ते सत्य, न्याय, नीती यांची पर्वा करत नाहीत. अशा लोकांचा हेतू सत्य शोधणे नसून स्वतःचा मान वाढवणे हाच असतो. बघा ना, आध्यात्मिक अर्थ कसा आहे. अहंकाराला दोन गोष्टी आवडतात. अहंकाराला पहिली गोष्ट आवडते ती म्हणजे स्वतःची स्तुती, आणि अहंकाराला आवडणारी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे दुसऱ्याची निंदा. जो स्वतःला मोठं दाखवण्यासाठी दुसऱ्याला लहान करतो, दुसऱ्याची निंदा करतो, तो आध्यात्मिकदृष्ट्या अजून अज्ञानामध्येच आहे. खरा ज्ञानी स्वतःचे मोठेपण सिद्ध कधीच करत नाही, त्याचे आचरणच त्याचं मोठेपण सिद्ध करत असते. ऑफिसमध्ये एखादा अधिकारी कनिष्ठ कर्मचाऱ्याचे श्रेय स्वतः घेतो. हळूच चर्चेत एखादा व्यक्ती दुसऱ्याला काही बोलूच देत नाही, त्याला बरोबर डावलून टाकतो.
काही लोक सोशल मीडियावरती इतरांना कमी लेखतात आणि स्वतःला विद्वान आहे असं भासवतात. हे सर्व आपल्या थोरपणासाठी आहे. या ओवीचं जिवंत उदाहरण असं आहे की बघा, जो खऱ्या अर्थाने मोठा असतो ना, त्याला स्वतःचं मोठेपण कधीच सिद्ध करायची गरज पडत नाही. दुसऱ्याला दाबून मिळालेला मान हा खरा सन्मान कधीच होऊ शकत नाही. न्याय आणि सत्य सोडणारा शेवटी अन्यायी ठरतो. न्याय सोडली, नीती सोडली, सत्य सोडलं तर अन्यायच केलास की बाबा तू. आज अनेक ठिकाणी पदासाठी, प्रसिद्धीसाठी, पैशासाठी, फॉलोवरसाठी काय केलं जातं, इतर लोकांना कमी दाखवलं जातं, कमी लेखलं जातं. समर्थ सांगतात की हे मोठेपण नाही आहे, हे तर अन्यायाचं लक्षण आहे. बरोबर आहे का? स्वतःचे मोठेपण सिद्ध करण्यासाठी जो दुसऱ्याला कमी लेखतो तो न्यायापासून दूर जातो, अन्यायाकडे जातो. खरे मोठेपणा हा नम्रता, न्याय आणि सदाचारामध्येच असतो. जो स्वतःला मोठा म्हणतो ना, तो कधीच मोठा नसतो. जो इतरांना मोठेपणा देतो तो खऱ्या अर्थाने मोठा असतो. अहंकारासाठी न्याय सोडणारा माणूस शेवटी अन्यायाचाच आधार घेत असतो. बघा, एकेकडे अभिमान उठे, दुसरीकडे उदंड पेटे, ऐसे श्रोते खरे खोटे कोण जाणे. समर्थ म्हणतात की निरूपण असू द्या किंवा चर्चा असू द्या, हे सगळं चालू असताना एखाद्याच्या मनामध्ये अभिमान जागृत होतो तर दुसऱ्याच्या मनामध्ये राग आणि द्वेष पेटून उठतो. मग कोण खरा श्रोता आणि कोण खोटा श्रोता हे ओळखणं कठीण होतं. कारण बाहेरून सर्वजण शांत, चांगले दिसतात, बसलेत की उत्तम श्रवणाला, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये काहीतरी वेगळे विकार उत्पत्त झालेले आहे. श्रवणाचा उद्देश काय? अहंकार कमी करणं, विवेक वाढीला लावणं आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करणं, हा श्रवणाचा उद्देश आहे की नाही. पण काही लोकांना हा उपदेश ऐकूच वाटत नाही. ते म्हणतात की हे तर मला माहिती आहे आधीच, काय ते मंगलाचरण सारखं सारखं ऐकायचं आहे, त्याला मला माहिती आहे की आता डायरेक्टच चालू समजायला जाऊ. तर काहींना एखादी गोष्ट स्वतःवरती घेतल्यासारखी वाटते आणि मग ते लगेच रागवतात. एखादा बैठकीतला भाग सुटला ना, त्यांना वाटतं हे मलाच बोललं बरं का, नाही नाही नाही, ते भाव माझ्याकडे बघूनच बोलले, मलाच बोललं आहे. अशा वेळी ज्ञान ग्रहण न होता मनामध्ये विकार उत्पन्न होतात आणि मन विकारांनी ग्रासून जातं. प्रवचनामध्ये एखादा दोष दाखवला आहे ना, मग ती व्यक्तीच्या वृत्तीचा दोष असतो. तर काही लोक विचार करतात की हा मलाच उद्देशून बोललेला आहे, आता मला सुधारलं पाहिजे, हा उत्तमाचा भाग आहे. तर काही लोक म्हणतात की हा मुद्दा म्हणून माझ्यावरतीच टीका करतो बरं का, मलाच टार्गेट करतो आहे. पहिला श्रोता त्या श्रवणाचा लाभ घेतो आहे, तर दुसरा श्रोता मात्र त्या श्रवणाचा राग धरतो आहे. श्रवण करताना अहंकार आणि राग हा बाजूला ठेवला पाहिजे. उपदेश जो आहे तो स्वतःला सुधारण्यासाठी श्रवण केला पाहिजे, स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी नाही. बाह्य वर्तनापेक्षा अंतःकरणाची अवस्था जास्त महत्त्वाची असते. आजही एखादा सल्ला दिला की लोक शिकतात, तर काही लोक आपण एखाद्याला सल्ला दिला की ते दुःखी होतात. लागलं, त्याची कॅसेट सुरू झाली असं त्याच्यावरती रिप्लाय असतो. सत्य ऐकून जो बदलतो ना, तोच खरा उत्तम श्रोता. आणि सत्य ऐकून जो पेटतो, जो रागावतो, जो चिडचिड करतो, तो अजून अहंकाराच्या प्रभावाखालीच दबलेला आहे. श्रवणाचे खरे फळ नम्रता आणि आत्मपरीक्षणामध्ये आहे. अभिमान आणि राग वाढला तर श्रवण हे निष्फळ ठरतं. ज्ञानी श्रोता विचार करतो, अहंकारी श्रोता त्याच्यावरती प्रतिक्रिया देतो. श्रवणानंतर अहंकार वाढला तर ज्ञान मिळत नाही. जर नम्रता वाढली तर श्रवण सार्थक झालं, सफल झालं असं म्हणता येईल. म्हणूनही जाणते विचक्षण ते आधीच धरती नेनपण, मूर्ख टोनपा आपण काहीच नाही. मग समर्थ म्हणतात की खरे जाणते आणि विवेकी लोक सुरुवातीपासूनच कसे असतात, मला सर्व काही माहीत नाही, माझी पाटी कोरी करकरीत आहे, अशी नम्र भूमिका त्यांच्याकडे असते. मला काय माहीत नाही बाबा त्यातलं, असं म्हणून ते श्रवणाला येतं, तेव्हाच ते शिकतं. ते स्वतःला अजून शिकण्यासाठी समजून घेतात, तयार करतात. अजून शिकणाऱ्या विद्यार्थी दशेतला समजून घेतात. आणि याच्या उलट मूर्ख मनुष्य काय करतो, स्वतःला फार अतिशहाणा समजतो आणि त्याला वाटतं की मला सगळं कळतं, मला कळतं चालू समाज काय, मला कळतं मंगलाचरण काय, जायचं बैठकीला. म्हणून ज्ञानी माणूस हा कायम नम्र राहतो. आणि तुलनेने हा जो अज्ञानी आहे ना, जो स्वतःला फार शहाणा समजतो आणि ज्याला वाटतं मला सगळ्यातलं सगळं कळतं, तो अहंकारामध्ये तसाच भरकटच राहतो. आणि जो म्हणतो की नाही, आज मला नित्य नूतन श्रवणाला जायचं, कोरी पाटी घेऊन जायचं आहे, तोच काहीतरी त्या पाटीवरती लिहून घेतो.
बघा, आत्मज्ञानाची सुरुवातच आहे. मला अजून जाणून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी मला विद्यार्थी दशेमध्ये राहायचं आहे, ही आत्मज्ञानाची सुरुवात आहे. जो म्हणतो की मी जाणतो, मला सगळं माहीत आहे, मला गरज नाही बैठकीची, त्याची प्रगती थांबली. आणि जो म्हणतो की मला पुन्हा श्रवणाला जायचं आहे आणि माझी प्रत्येक बैठक ही पहिली बैठकच आहे, अशा भूमिकेतून तो जातो ना, त्याची प्रगती, उन्नती सुरू होते. बघा ना, यालाच संतांनी नेनपण म्हटलं आहे. नेनपण, अज्ञानाची जाणीव. नेनपण पाहिजे, कधी कधी स्वीकारलं पाहिजे. खरा वैज्ञानिक जितका अभ्यास करतो ना, तितका त्याला विश्व किती विशाल आहे हे जाणवत जातं आहे ना. तो वैज्ञानिक आहे, सायंटिस्ट आहे. तो म्हणतो अजून थोडा अभ्यास बाकीचा आहे बरं का. अगदी वयाच्या 84व्या वर्षी, 85व्या वर्षी एखादा गायक म्हणतो की मला संगीतातलं आत्ता कुठं कुठं कळायला लागलं आहे. यातून पहा त्यांची शिकण्याची जिज्ञासा किती मोठी आहे. खरा योग साधक 20 वर्ष 25 वर्ष योग साधना करतो, तरीही म्हणतो की मला आत्ता कुठं योग समजायला लागला आहे. पण तुलनेने एखादी मंडळी अशी असते की थोडंसं जरी ज्ञान मिळालं तर ती लोक जे आहेत ना, स्वतःला त्यातलं तज्ज्ञ समजू लागतात आणि तिथून त्यांची अधोगती सुरू व्हायला लागते. अर्धवट ज्ञान हे अभिमान निर्माण करतं आणि पूर्ण ज्ञान नम्रता निर्माण करतं. शिकण्याची वृत्ती कधी सोडू नका, समर्थ सांगतात आपल्याला. मला माहीत नाही, मी अजून शिकत आहे, मी अजूनही प्रत्येक बैठक पहिली बैठक म्हणूनच करतो, असं असेल तेव्हाच आपल्यामध्ये धैर्य निर्माण होतं आणि आपण काहीतरी त्या ठिकाणी प्रगतीला जातो, आपली काहीतरी उन्नती होते. आपल्यामध्ये नम्रता आहे ह्याचं ते लक्षण. मुळात आज इंटरनेटमुळं माहिती सहज उपलब्ध झाली. 2-4 लेख काय वाचले, एखादा व्हिडिओ काय पाहिला, त्यांना असं वाटतं की आता आम्ही तज्ज्ञ झालो आणि आम्हाला सगळ्यातलं सगळं कळायला लागलं. परंतु खरा अभ्यासक कसा असतो, तो अधिक खोलवर जातो आणि तो जितका खोलवर जाईल, जितका नित्य नूतन श्रवणाला येईल, तितका तो नम्र होत जातो. खरा ज्ञानी स्वतःला अजून शिकणारा मानतो, विद्यार्थी मानतो आणि मूर्ख मनुष्य स्वतःला सर्वज्ञ समजतो. नम्रता हेच ज्ञानाचे खरे भूषण आहे. ज्याला स्वतःचे अज्ञान कळालेले असते ना, त्याचेच ज्ञान खऱ्या अर्थाने सुरू झालेले. अहंकार काय म्हणतो, मला सर्व माहीत आहे. आणि विवेक काय म्हणतो, मला अजून बरंच काही शिकायचं, आत्ता कुठं सुरुवात झाली आहे. बघा, आपण होणं देवथोर, ऐसा जयास कळला विचार, सकळ काही जगदंतर तेही राखावे. समर्थ पुढच्या ओळीत सांगतात की ज्याला माझ्यापेक्षा देव मोठा आहे हा विचार खऱ्या अर्थाने समजला, तो माणूस नम्र, विवेकी आणि सावध बनतो. तो प्रत्येक व्यवहारामध्ये, प्रत्येक नात्यामध्ये, प्रत्येक कृतीमध्ये ईश्वराचे अस्तित्व लक्षामध्ये ठेवतो आणि अहंकार कमी झाला की देवाची महती जाणूनसुद्धा घेतो. बघा, या ओवीमध्ये समर्थ अहंकारावरती अंतिम उपाय सांगतात की जोपर्यंत माणूस स्वतःला सर्व काही समजतो, मी सर्वज्ञ आहे असं मानतो ना, तोपर्यंत त्याचे मन हे अभिमानाने, अहंकाराने भरलेले असते. पण जेव्हा त्याला हे कळते की हे शरीर माझे नाही, ही बुद्धी माझी नाही, हे सामर्थ्यसुद्धा माझं नाही, हे सगळं काही घडलं ईश्वर कृपेनेच घडलेलं आहे, तेव्हाच त्याच्या जीवनामध्ये नम्रता येते, विवेक येतो. बघा ना, उदाहरण पाहूया. एखादा यशस्वी उद्योजक म्हणतो की हे सर्व माझ्या कष्टामुळेच झालं आहे, तर त्याचा अहंकार वाढतो. पण तो पुढे म्हणतो की यामध्ये माझे प्रयत्न होते, देवाची कृपा होती आणि माझ्याबरोबर अनेक लोकांचं सहकार्य लाभलं, म्हणून हा उद्योग या ठिकाणी विस्तारित झाला, मोठा झाला. आणि मग त्याच्यामध्ये असलेली ती नम्रता त्या ठिकाणी आपल्याला दिसते. यशामध्ये देवाला विसरणं सोपं आहे ना. सक्सेस मिळालं, माझ्यामुळं मिळालं, देवाचं काय त्यात, कुठली कृपान काय. परंतु खरा ज्ञानी यशामध्ये सुद्धा भगवंताचं स्मरण ठेवतो. ज्याच्यामध्ये मी रूपी अहंकार कमी झालेला आहे ना, त्याला तो म्हणजे तो ईश्वर दिसू लागतो. देव मोठा आहे हे मान्य केलं की अहंकार वितळतो. प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक प्रसंगामध्ये ईश्वराचा अंश पाहण्याची दृष्टी विकसित केलीच पाहिजे. आज ना, शिक्षण आहे, पैसा आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, हे सगळं मिळाल्यानंतर अनेकांना स्वतःचा गर्व, अहंकार, अभिमान वाटू लागतो. पण एका आजाराने, एका अपघाताने, एका संकटाने माणसाला स्वतःची मर्यादा कळते. झालं, खूप मोठा पद मिळालं
आमदार झाला, खासदार झाला, पैसा मिळवला, शिक्षण घेतल्या, डिग्र्या घेतल्या, प्रसिद्धी मिळाली, टी व्हीवर इंटरव्ह्यू आला, यूट्यूबला पॉडकास्ट आला, लय काय काय झालं. एक छोटा अपघात झाला, बाथरूममध्येच पडलं पाय घसरून, आणि मग त्याला सगळी मर्यादा कळायला लागली, काहीच नव्हतं. म्हणून समर्थ सांगतात स्वतःला लय मोठा समजू नकोस. देवाची महानता आहे ना, त्याचीसुद्धा जाणीव ठेव. ज्याला स्वतःपेक्षा देव महत्त्वाचा वाटतो, मोठा वाटतो ना, त्याचा अहंकार अजूनही नष्ट झालेला नाही आहे. त्याच्यामध्ये अजूनही विवेक जागृत झालेला नाही आहे. नम्रता हीच ईश्वर प्राप्तीची पहिली पायरी आहे. मीच मोठा हा अज्ञानाचा विचार आहे, आणि देव मोठा हा ज्ञानाचा विस्तार आणि विचार आहे. अहंकार कमी झाला की ईश्वर जवळ येतो, आणि ईश्वर मोठा झाला की मन शुद्ध होतं. बरोबर आहे का? सभेमध्ये कळे हो झाला, शब्द येतो जाणत्याला, अंतरे राखो नाही शिकला, कैसा योगी. समर्थ सांगतात की सभेमध्ये वाद घालतो, गोंधळ घालतो, कलह करतो, आणि मग त्यात कोणीतरी आपल्याला कठोर शब्द बोलतो, तर जाणता माणूस त्यावर लगेच प्रतिक्रिया देत नाही. पण जो मनामध्ये राग, द्वेष, दुखावलेली भावना साठवून ठेवतो, त्याने अजून मनावरती विजय मिळवलेला नाही. असा माणूस स्वतःला योगी म्हणवत असेल तर त्याची योग्यता अर्धवट आहे, अपुरी आहे. बघा ना, योग म्हणजे फक्त आसन का? योगी दाखवलं ना समर्थांनी, कैसा योगी. योग म्हणजे फक्त आसन, ध्यान एवढं आहे का? नाही हो. योग म्हणजे मानवाच्या मनाची समत्व अवस्था. समत्व योग उच्यते. सांगितलं ना, श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितली योगची व्याख्या, समत्व योग उच्यते. कोणी स्तुती केली किंवा निंदा केली म्हणून खचून जात नाही, ते तर समत्व अवस्था असते. मग त्याचा विजय होऊ द्या किंवा पराजय होऊ द्या, समत्व अवस्था असते. स्थिर बुद्धी, स्थितप्रज्ञ अवस्था असते ती. जो मनामध्ये वैर साठवत नाही ना, तोच खरा योगी हो. म्हणजे त्याने आपली स्तुती केली म्हणून त्याला खूप मोठं मानायचं, आणि एखाद्याने आपल्याला निंदा केली म्हणून त्याला आपला शत्रू मानायचा, अशी भूमिका नसते त्या योग्याची. बरोबर आहे का? ऑफिसमध्ये कोणी टीका केली की काही लोक त्याचा बदला घेतात बरं का. अनेक दिवस त्याचा तो राग त्यांच्या मनामध्ये ते धरून बसलेले असतात. कुटुंबामध्ये एखादा कटू शब्द एखाद्या व्यक्तीने एका भावाने दुसऱ्या भावाला काही कटू शब्द बोलला है ना, ज्येष्ठता आहे त्याच्याकडे, थोरला आहे म्हणून तो बोलला असेल, पण वर्षानुवर्ष मग तो धाकटा भाऊ त्याचा काटाच काढत राहतो. वर्षानुवर्ष ते संबंध बिघडत राहतात. सोशल मीडियावरती एखादी नकारात्मक कमेंट आली की मनाची अवस्था आणि बेचैनी कशी होते बघा. हे सर्व अंतर राखणे असं सांगितले समर्थांनी. कटू शब्दापेक्षा ज्याच्यावर आपली प्रतिक्रिया अधिक महत्त्वाची वाटते त्याच्यावरती आपण भर दिला पाहिजे. मनामध्ये वैर साठवूच नाही. क्षमा आणि समत्व हेच योग्याचं खरं लक्षण आहे. तोच खरा योगी. आज लोक काय झालं आहे, बाह्य यश, योग अभ्यास, आध्यात्मिकता याबद्दल भरपूर बोलतात, कारण माहितीच तेवढी, माहितीचा विस्फोट झाला आहे. पण एखाद्याच्या शब्दाने त्यांचं मन अस्थिर होतं, कारण ते खरे योगी नाही आहेत. ज्याला एक शब्द सहन होत नाही आहे तो कसला आला योगी? तो स्वतःला योगी म्हणूच कसा शकतो? खरा योगी तोच जो अपमान, टीका, निंदा, कटू शब्द स्वतःच्या मनामध्ये साठवत नाही. त्याच्या मनामध्ये आहे ते समत्व आणि क्षमा, हीच खरी योगीची परीक्षा आहे. शब्द जखम करीत नाहीत, त्यांना मनामध्ये साठवून जखम करत असतात. शब्द तर खऱ्या अर्थाने जखम आपल्याला करत नसतात. ते शब्द जेव्हा मनामध्ये साठले जातात ना, तेव्हा त्याची जखम होते. मनात वैर साठवणारा योगी होऊ शकत नाही. क्षमा करणारा आणि समत्व राखणाराच खरा योगी होऊ शकतो. वैर करिता वैरची वाडे, आपण असं दुःख भोगणे घडे, म्हणून शहाण्याचे कुकडे कळू आल्या. समर्थ सांगतात की वैराने वैर कधी संपत नाही, उलटं ते वैर अधिक वाढत जातं. दुसऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न शेवटी स्वतःलाच दुःख भोगावं लागतं. दुसऱ्याला त्रास दिला म्हणून स्वतःला आनंद मिळेल का? स्वतःलाही दुःखच येणार आहे. म्हणूनच शहाण्या लोकांना हे रहस्य समजलेलं असतं की वैराला उत्तर वैरानं देणं म्हणजे दुसऱ्याबरोबर स्वतःच्या दुःखाची बीजपेरणी करणं आहे ते. बरोबर आहे का? वैर, द्वेष, सूड या भावना प्रथम दुसऱ्याला नाही स्वतःला जाळतात. मनाची शांतता नष्ट करतात, विवेक कमी करतात, आनंद हरवून घेतं ते वैर, ते द्वेष, ती सूड भावना.
म्हणून संतांचा मार्ग होता की वैराला क्षमा करून टाका. वैरी असला म्हणून काय झालं तर माफ करून टाका. रागाला प्रेमाने, कोणावरती किती राग येऊ दे त्याला प्रेमाने उत्तर येऊ द्या, आणि द्वेषाला समजूतदारीने उत्तर द्या. ही शिकवण आहे संत परंपरेची. दोन मित्र एखाद्या कारणाने भांडतात. एकाने दुसऱ्याला दुखावलं म्हणून दुसरा त्याचा सूड घ्यायचा ठरवतो. मग पहिला प्रत्युत्तर देतो आणि तोही सूड घ्यायला लागतो. अशा प्रकारे तो वाद कधीच संपत नाही. तो फक्त वाद टोकाला जाऊ शकतो. आणि शेवटी दोघांना कळतं, वेळ निघून जाते, उमेदीची वर्ष निघून जातात, आणि मग दोघांना कळतं की आपल्यामध्ये असलेले नातेसंबंध आता नष्ट झाले, जिव्हाळा नष्ट झाला, मनशांती नष्ट झाली, आणि हाताला काहीच लागलं ना. तू मोठा ना मी मोठा. वैर धरून ठेवणे म्हणजे मनामध्ये विष साठवून धरणे. क्षमता ही दुर्बलतेचं नव्हे तर सामर्थ्याचं प्रतीक आहे. ज्याला क्षमा करते येतो तो खरा सामर्थ्यशाली. शहाणा माणूस वाद वाढवत नाही, तर शहाणा माणूस त्याच्यावरती तोडगा शोधतो. बघा ना, आजच्या काळामध्ये कुटुंबातील वाद, नातेसंबंधातील कटुता, सोशल मीडियावरील भांडणे आणि व्यवसायातील स्पर्धा, यात अनेकदा लोक त्यांनी केलं म्हणून मी तसं केलं, त्यानं मला शिवी दिली मग मी पण दिली, या भावनेमध्ये अडकलेत. त्यामुळे समस्या सुटत नाही, उलट ती समस्या अधिक गुंतागुंती जी होते ती वाढतच राहते. वैरातून काय वाढणार आहे? वैरच वाढणार आहे, आणि शेवटी स्वतःला दुःखच भोगावं लागणार आहे. म्हणून शहाणपण म्हणजे क्षमा, समजूत आणि शांततेचा स्वीकार करणे, यातच खरं शहाणपण आहे. आगीत आग टाकली तर त्याच्या ज्वाळा वाढणारच की, आणि आगीमध्ये पाणी टाकलं तर ती आग शांत होईल. सुडाने समाधान मिळत नाही, क्षमेने मनाला शांतता मिळते. म्हणून क्षमा व्हायचं आहे आपल्याला, क्षमाशील व्हायचं आहे. बघा पुढे, अखंड आपणा सांभाळीती, क्षुल्लकपणा येऊ नेदिती, थोर लोकांचं क्षमा शांती अगत्य करणे. समर्थ सांगतात की थोर किंवा विवेकी लोक नेहमी स्वतःवरतीच लक्ष देतात. ते आपल्या वागण्या बोलण्यामध्ये शूद्रपणा, अहंकार, राग किंवा सूड भावना कधी येऊ देत नाहीत. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये क्षमा आणि शांती हे गुण नैसर्गिकपणे असतात. खरे मोठेपण पद, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी याच्यामध्ये नसते. खरे मोठेपण स्वतःच्या मनावरती लक्ष ठेवणे, स्वतःच्या रागाला आवरणे, स्वतःचा अपमान सहन करणे, स्वतःला क्षमा करणे, दुसऱ्यांना क्षमा करणे, स्वतः शांत राहणे आणि वातावरण शांत ठेवणे. जो स्वतःला सांभाळू शकतो ना, तोच जगाला योग्य मार्ग दाखवू शकतो. एखादा वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्याची चूक झाली म्हणून लगेच ओरडत नाही, तर तो त्याला शांतपणे समजावून सांगतो. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती वाद वाढवण्याऐवजी शांतता निर्माण करण्यावरती भर देतात. समाजातील नेता टीकेला रागाने नव्हे तर संयमाने उत्तर देत असतो. हेच त्याच्या थोरपणाचं, महानपणाचं लक्षण असतं. स्वतःवरती नियंत्रण ठेवणे हेच खरे सामर्थ्य आहे. क्षुल्लक गोष्टीवरून मोठी माणसे भांडत बसत नाहीत. क्षमा आणि शांतता हे सज्जनांचे दागिने आहेत. आज अनेकांना मोठे व्हायचं असतं पण त्यांना टीका सहन होत नाही. अनेकांना मोठं व्हायचं असतं पण छोट्या छोट्या गोष्टींचा रागच येत असतो. अनेकांना मोठं व्हायचं असतं पण त्यांना तत्काळ आणि लगेच प्रतिक्रिया द्यायची असते. समर्थ सांगतात की मोठेपण मिळवायचं असेल तर आधी मन मोठं करायला लागतं बाबा. जो स्वतःवर लक्ष ठेवतो ना आणि क्षुल्लकपणाला थारा देत नाही ना, त्याच्यामध्ये क्षमा आणि शांतता नांदते. तेच खऱ्या थोरपणाचे लक्षण आहे. ही ओवी आपल्याला सांगते की राग दाखवणे सोपे आहे, क्षमा करणे मोठेपणाचे आहे. बरोबर आहे का? जिथं क्षमा आहे तिथं सामर्थ्य आहे, मोठेपणा आहे. खरा मोठा तो नाही जो इतरांना जिंकतो, खरा मोठा तो आहे जो स्वतःचं मन जिंकतो. अवगुणापासी बसला गुणी, अवगुण कळतो तत्क्षणी, विवेकी पुरुषाची करणी विवेकी होते. समर्थ सांगतात की गुणी आणि विवेकी मनुष्य जेव्हा अवगुणी किंवा चुकीच्या वृत्तीच्या मनुष्याजवळ राहतो तेव्हा त्याला त्या अवगुणांची लगेच जाणीव होते, पण तो त्यावर भावनेच्या भरामध्ये कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. तो विवेकाने विचार करून योग्य निर्णय घेऊन तिथून निघून जातो. म्हणून विवेकी माणसाची प्रत्येक कृती विचारपूर्वक आणि समजूतदारपणे असते. विवेक म्हणजे फक्त चांगल्या वाईट गोष्टी ओळखणे नव्हे,
तर काय स्वीकारायचं, काय टाळायचं, कोणाचा सहवास धरायचा आणि कोणत्या गोष्टीपासून सावध राहायचं हे त्याला उत्तम कळत असतं. हे समजणे खरा साधक अवगुण पाहून स्वतःही तसाच अवगुणी होत नाही, उलट तो अधिक सावध होतो की हा अवगुणी आहे बरं का. एखादा प्रामाणिक कर्मचारी भ्रष्ट वातावरणामध्ये काम करत असतो तेव्हा त्याला चुकीचे व्यवहार लगेच समजतात की नाही, पण तो त्यावरती त्या मार्गाला कधी जात नाही. बरोबर आहे. तो त्याचा सज्जनपणा, तो त्याचा प्रामाणिकपणा कायम ठेवतो. एखादा सज्जन मनुष्य खोटं बोलणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कामध्ये आला की त्याला लगेच कळतं की हे सगळे खोटं बोलत आहेत. त्यामुळे तो सत्याचे महत्त्व कमी करत नाही, उलटं सत्याचं महत्त्व अधिक जाणतो की सत्य हेच अंतिम आहे. अवगुण ओळखणे आवश्यक आहे, पण त्यांचा द्वेष करणे आवश्यक नाही आहे. दुसऱ्यांच्या दोषांमधून स्वतःला शिकवण करून घ्यायची आहे. आणि विवेक म्हणजे योग्य निवड करण्याची क्षमता. कुठला सहवास पाहिजे आणि कुठला सहवास नको, अवगुणीबरोबर राहायचं का सद्गुण्याबरोबर राहायचं हे आपण ठरवायचं. आज सोशल मीडिया आहे, नाती, व्यवसाय, राजकारण अशा अनेक ठिकाणी चांगले वाईट दोन्ही प्रकारचे लोक भेटतात. असा कोणीही नाही आहे ना. प्रश्न असा नाही की अवगुणी लोक भेटली की नाही, प्रश्न असा आहे की ज्यांच्या सहवासात राहून आपण आपला विवेक टिकवला की नाही. बरोबर की नाही. जर आपला विवेक टिकला तर तो सद्गुणी, आणि जर आपला विवेक टिकून नाही राहिला तर ते अवगुणी. गुणी माणूस अवगुण लगेच ओळखतो, पण त्या अवगुणांमध्ये अडकून पडत नाही. विवेकाच्या आधाराने योग्य मार्ग निवडतो, हेच खरं त्याचं विवेकाचं सामर्थ्य असतं. दोष पाहून दोषी होऊ नका, दोष पाहून विवेकी व्हा, हेच समर्थ आपल्याला ओवीतून सांगतात. विवेकी मनुष्य दुसऱ्यांच्या अवगुणांमधूनही स्वतःच्या जीवनासाठी योग्य धडा घेत असतो. बरोबर. बघा पुढं, उपाये पर्याये दीर्घ प्रयत्न, विवेके बळे नाना यत्न, करील तयाचे महिमाण, तोची जाणे. समर्थ सांगतात की विवेकी मनुष्य एखादं कार्य सिद्ध करण्यासाठी, साध्य करण्यासाठी अनेक उपाय, अनेक पर्याय, दीर्घ प्रयत्न करत राहतो. तो अडचण आली म्हणून थांबत नाही, सोडून देत नाही. विवेकाच्या बळावर तो नवनवीन मार्ग शोधत राहतो, प्रयत्न करत राहतो. त्यांच्या या अथक प्रयत्नांचे महत्त्व आणि कष्ट त्यालाच खऱ्या अर्थाने माहीत असतात. यश, ज्ञान, साधना आणि समाजकार्य कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही. त्यासाठी काय पाहिजे? योग्य विचार पाहिजे, म्हणजे विवेक पाहिजे, योग्य उपाय पाहिजे, सातत्यपूर्ण प्रयत्न पाहिजे, धैर्य पाहिजे, संयम पाहिजे. विवेक नसलेला माणूस अडचण पाहतो आणि विवेकी मनुष्य त्यावरती उपाय शोधत असतो. बघा ना, शेतकरी काय करतो, पाऊस कमी पडला तर लगेच दुसऱ्या पीक पाण्याची व्यवस्था करतो, कमी पावसाचं पीक घेतो. उद्योजक व्यवसायामध्ये नुकसान झालं तर काय करतो, दुसरा मार्ग शोधून काढतो. साधक ध्यानामध्ये अडचणी यायला लागल्या म्हणून त्याची साधना, उपासना सोडत नाही, योग अभ्यास सोडत नाही, तो काहीतरी मार्ग शोधत राहतो. त्याला माहीत असतं की प्रत्येक यशाच्या मागे अनेक अपयशी प्रयत्न दडलेली असतात, तेव्हाच त्याला यश मिळत असतं. समस्या किती मोठी आहे यापेक्षा उपाय किती शोधले ह्याचं जास्त महत्त्व आहे ना. विवेक प्रयत्नांना दिशा देतं बरं का. आपण जे प्रयत्न करतो ना त्याला दिशा देण्याचं काम विवेकाचं आहे. सातत्याने प्रयत्न करणाऱ्यालाच यशाचे खरे मूल्य कळत असते. आज अनेक लोक 1-2 अपयश आले की हताश होतात, निराश होतात, दुर्बल होऊन जातात. पण समर्थ सांगतात की एकच मार्ग बंद झाला आहे, पण अनेक मार्ग आजही खुले आहेत. ध्येय सोडू नको, विवेकाने ते अनेक मार्ग शोधण्याचा प्रयत्न कर. यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यामध्ये हाच काय तो मोठा फरक असतो. विवेकाच्या बळावर जो अनेक उपाय, अनेक मार्ग, सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहतो, शोधत राहतो, त्यालाच यशाचे खरे महत्त्व कळत असते. अडचणीत अडकू नका, विवेकाने उपाय शोधा, समर्थ आपल्याला सांगतात. विवेक दिशा देतो, प्रयत्न गती देतात आणि सातत्य यशापर्यंत पोहोचवतं. बरोबर. बघा पुढची ओवी, दुर्जनी विवाद करून घेतला, बाष्कळ लोकी घसरिला, विवेकापासून चेवला, विवेकी कैसा. समर्थ म्हणतात की जो दुर्जनांच्या बोलण्याला बळी पडला, उथळ लोकांच्या, मूर्ख लोकांच्या संगतीत वाहवत गेला आणि विवेक सोडून वागू लागला, त्याला विवेकी कसं म्हणायचं. वाईट संगती माणसाचे विचार,
माणसाचे निर्णय आणि जीवनाची दिशा बिघडवून टाकतात, बरोबर की नाही. विवेक हा मनुष्याचा अंतर्गत असा दीप आहे. पण दुर्जनांचा प्रभाव आला, चुकीचे सल्ले आले, मोह आला, लोभ आला, स्वार्थी संगत आली, त्यामुळे तो अंतर्गत असलेला विवेकरूपी दीप मंद मंद व्हायला लागतो. जो दुसऱ्यांच्या प्रभावाऐवजी स्वतःचा विचार सोडतो ना, है ना, स्वतःचा विचार, स्वतःचा विवेक सोडतो, तो विवेकापासून दूरच निघून जाणार. चांगला विद्यार्थी चुकीच्या मित्रांच्या संगतीत जाऊन अभ्यास सोडून देतो. आधी चांगलं असते, पण चार चुकीची टाळकी भेटली की मग ते अभ्यास पण सोडून देत आहे. प्रामाणिक व्यक्ती लोभी लोकांच्या प्रभावामध्ये आला की तो चुकीचे व्यवहार करायला लागतो. आधी तो सज्जन असतो, प्रामाणिक असतो, आणि मग त्याला भ्रष्ट लोक भेटतात आणि मग तोही तसाच त्यांच्यासारखे व्यवहार करू लागतो. सोशल मीडियावरती अफवा आहेत, चुकीच्या विचारांच्या प्रभावामुळे अनेक लोकांची दिशाभूल होते की नाही. अशा वेळी समस्या दुर्जनांमध्ये नसते, समस्या स्वतःचा विवेक सोडण्यामध्ये असते. आपणच आपला विवेक सोडला म्हणून समस्या निर्माण होत गेल्या किंवा समस्या वाढत गेल्या. संगतीचा परिणाम नक्कीच होतो, बरोबर. प्रत्येकाला सल्ला स्वीकारण्यापूर्वी विवेकाने तपासावे. आम्ही अखंड विवेक जागृत ठेवला पाहिजे. लोक काय म्हणतात यापेक्षा सत्य काय आहे हे जास्त महत्त्वाचं. आज माहितीचा विस्फोट झाला आहे हो, माहितीचा महापूर आला आहे. मित्र घ्या, सोशल मीडिया, यूट्यूब, गुगल, समाज, प्रत्येकजण काही ना काहीतरी सांगतो आहे, प्रत्येकाकडे काही ना काहीतरी माहिती आहे. मग ती चुकीची, बरोबर, काय कसं ठरवायचं आता. पण जो स्वतः विचार करतो ना, तो काही सहज भरकटत नाही, कारण त्याला त्याचा विचार आहे, त्याचा विवेक जागृत आहे. दुर्जनांच्या प्रभावाने आणि उथळ लोकांच्या संगतीने जो विवेक गमावतो ना, तो खरा विवेकी राहत नाही. विवेक टिकवणे हेच खरे शहाणपण आहे. वाईट संगती, वाईट बुद्धी आपली काय करते, बुद्धी हरवून घेते. वाईट संगती आली ना की आपली बुद्धी, विवेक हरवून जातो. आणि चांगली संगती असेल तर आपला विवेक वाढीला लागतो, जागृत राहतो. स्वतःचा विवेक सोडणारा मनुष्य दुसऱ्याच्या हातातील भावले बनून जातो, कठपुतली होतो. बघा, न्यायपर्याय उपाय मूर्खास हे कळे काय, मूर्खाकरिता चिवडा होय मजा लसीचा. मग समर्थ सांगतात की न्याय, योग्य पर्याय, योग्य उपाय यांची किंमत मूर्ख माणसाला कळत नाही. कितीही चांगला सल्ला दिला, कितीही चांगला मार्ग दाखवला तरी तो त्याचा योग्य उपयोग करू शकत नाही. त्यामुळे शहाण्या माणसाचा वेळ, श्रम आणि ज्ञान वाया जाते. मूर्खाकरता चिवडा होणे म्हणजे मौल्यवान गोष्टीही त्याच्यासाठी तुच्छ होतात. चिवडा तुच्छच आहे ना. बघा, ज्ञान देण्या इतकीच महत्त्वाची गोष्ट आहे ज्ञान स्वीकारण्याची पात्रता. नुसतं ज्ञान काय द्यायचं आहे, ज्ञान स्वीकारलं पण पाहिजे. अहंकारी मन शिकतं का, नाही, स्वीकारण्याची पात्रताच नाही आहे. अहंकार आधीच तिथे आहे. आळशी मन प्रयत्न करेल का, नाही, आधी तिथं आळसच भरपूर आहे. मूर्ख मन विचार करेल का, मूर्खपणा आधीच तिथं भरलेला आहे. त्याची पात्रता किंवा क्षमताच नाही आहे विचार करण्याची. म्हणून समर्थ सांगतात की विवेक नसलेल्या व्यक्तीला कितीही उत्तम मार्ग सांगितला तरी त्याला त्याचा लाभ होत नाही. डॉक्टर औषध सांगतो की नाही, पण रुग्ण नियमच पाळत नाही, है ना, मग उपयोग तो काय. शिक्षक मनापासून शिकवतो पण विद्यार्थी अभ्यासच करत नाही, मग उपयोग तो काय. गुरु योग्य मार्ग दाखवत आहे पण शिष्याला त्या योग्य मार्गावरती आचरणच करायचं नाही, मग उपयोग तो काय. अशा वेळी दोष मार्गदर्शनाचा नाही आहे, दोष आहे स्वीकारण्याच्या वृत्तीचा. योग्य सल्ला मिळवणे महत्त्वाचे आहे, पण तो सल्ला स्वीकारणे अधिक महत्त्वाचं. विवेक नसल्यास उत्तम संधीसुद्धा वाया जाते आणि शिकण्याची नम्रता नसल्यास प्रगती होतच नाही. शिकलं पाहिजे, अखंड शिकलं पाहिजे, तरच प्रगती आहे. आज इंटरनेटवरती ज्ञान, मार्गदर्शन, कोर्सेस, पुस्तकं, यूट्यूब आहे ना, गुगल, सगळं काही उपलब्ध आहे. तरीही लोक प्रगती करू शकत नाही, त्यांची प्रगती साध्य होत नाही. कारण काय, माहितीची कमतरता नाही आहे, माहिती भरपूर आहे. विवेक आणि आचरणाची कमतरता आहे, म्हणून त्यांची प्रगती थांबलेली आहे. न्याय, उपाय, योग्य मार्ग यांचे महत्त्व विवेकी मनुष्य लगेच ओळखतो. मूर्ख माणूस मौल्यवान सल्लाही वाया घालवून बसतो. ज्ञानाची कमतरता माणसाला मागे ठेवते, ज्ञान स्वीकारण्याची कमतरता मागे ठेवते, बरोबर की नाही.
ज्ञानाची कमतरता माणसाला मागे ठेवत नाही. ज्ञान जर असेल तर भरपूर माणूस तो पुढं जातो, आणि ज्ञान स्वीकारण्याची कमतरता असेल, ज्ञानच घेत नसेल, तर मग तो मागेच राहतो. बरोबर आहे का? योग्य मार्ग दाखवणारा आहे ना, योग्य मार्ग दाखवणारे सद्गुरू मिळणे म्हणजे भाग्य, आणि सद्गुरूंनी सांगितलेला मार्ग स्वीकारणे म्हणजे खऱ्या अर्थाने शहाणपण आहे. नाहीतर काय, मग आपला चिवडाच आहे. मग ते शहाणे नीट करीती, स्वये साहोन सहाविती, स्वये करून करविती लोका करवी. मग समर्थ सांगतात की खरे शहाणे विवेकी लोक फक्त बोलत नाही, तर स्वतः कृती करून दाखवतात. ते स्वतः कष्ट सहन करतात, इतरांना योग्य प्रकारे सहनशील बनवतात, आणि स्वतः काम करून लोकांकडून ते करून घेतात. खरा नेता आदेश देत नाही, तो उदाहरण देतो. विवेक सज्जन पुरुषाचे लक्षण ते काय आहे? स्वतः त्याचे आचरण करतो, इतरांना प्रेरणा देतो, समाजाचे हित साधतो. तो फक्त उपदेशक नसतो, तो कृतिशील असतो, तो स्वतः पण ते करत असतो. आधी केले मग सांगितले, हा त्यांचा स्वभाव असतो. बोले तैसा चाले, त्याची वंदावे पाऊले. चांगला शिक्षक स्वतः अभ्यासू असतो, म्हणून विद्यार्थ्यांना अभ्यासाची प्रेरणा देऊ शकतो. चांगला योग शिक्षक स्वतः नियमित सूर्यनमस्कार करतो, उपासना करतो, ध्यान करतो, धारणा करतो, यमनियम पाळतो, म्हणून तो इतरांना शिकवू शकतो. चांगला नेता संकटामध्ये पुढे राहतो. कोविड आला की स्वतः खाली उतरतो, येतो, लसी मिळाल्यात का बघतो, लोकांना औषधोपचार मिळत आहेत का बघतो. तो खरा चांगला नेता. म्हणून लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात की हा माणूस आपल्यासाठी पुढे उभा राहतोय, आपलं नेतृत्व स्वीकारतोय. फक्त बोलण्यात महानता नसते, कृतीमध्ये महानता असते. जो स्वतः कष्ट करून सहन करतो, तो इतरांच्या कष्टाची जाणीव ठेवू शकतो. ज्याने कष्टच नाही केलं त्याला कष्टाची जाणीव ती काय? लोकांना बदलायचं असेल तर प्रथम स्वतः बदललं पाहिजे. आज अनेक लोक सल्ला देतात, पण स्वतः त्याचे पालन बिलकुल करत नाहीत. स्वतःच्या जीवनातून आदर्श निर्माण करा, मग शब्दांशिवाय लोक शिकतील. बरोबर, तुमच्या कृतीतून शिकतील, तुमच्याकडे पाहून शिकतील. खरा शहाणा मनुष्य स्वतः आचरण करतो, कष्ट सहन करतो, आणि आपल्या एका उदाहरणाने तो लोकांना आपल्या मार्गावरती चालायला लावतो. आदर्श असतो तो. उपदेशापेक्षा उदाहरणाचा प्रभाव अधिक असतो. जो स्वतः करतो तोच इतरांकडून करून घेण्याचा अधिकार मिळवतो. बघा आता पुढं, पृथ्वीमध्ये उदंड जन, जनामध्ये असती सज्जन, जयाकरिता समाधान प्राणी मात्रासी. पृथ्वीमध्ये असंख्य लोक आहेत, है ना. 84 लक्ष जीवयोनी आहेत, 4 खाणी आहेत. हां, स्वेदज, अंडज, जारज, उद्बीज, अशी असंख्य जीवसृष्टी आहे, असंख्य लोक आहेत. पण त्या सर्वांमध्ये काही मोजकेच असे आहेत जे सज्जन आहेत, विवेकी आहेत, उदार मनाचे लोक आहेत. त्यांच्या अस्तित्वामुळे अनेकांना आधार, शांतता आणि समाधान मिळत असते. सज्जन मनुष्य हा स्वतःपुरता जगतच नसतो, तो इतरांच्या जीवनामध्ये आनंद, आश्वासकतासुद्धा निर्माण करतो. सज्जन म्हणजे ज्याच्या मनामध्ये दया आहे, ज्याच्या वागण्यामध्ये नम्रता आहे, आणि ज्याच्या विचारांमध्ये विवेक आहे, तो सज्जन. आणि ज्याच्या कृतीमध्ये परोपकार आहे, तो फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे सज्जन. अशा व्यक्तीच्या सहवासाने लोकांना मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक सुखसमाधान मिळत असतं. आपल्या आयुष्यात कधी ना कधी एखादी व्यक्ती आपल्याला भेटते, जी आपल्याला संकटामध्ये धीर देते, जी निस्वार्थ मदत करते, जी योग्य सल्ला देते, जी आपलं दुःख समजून घेते. अशी व्यक्ती म्हणजे सज्जन होय, महान होय. जिच्या एका शब्दानेही मनाला शांतता मिळते, अशी ती व्यक्ती. जगामध्ये खूप लोक आहेत, पण असे सज्जन दुर्मिळ असतात. स्वतः सज्जन बनण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. सज्जनाचा सहवास हा जीवनातील सर्वात मोठा लाभ आहे बरं का. आज माहिती, पैसा आणि प्रसिद्धी भरपूर आहे, पण विश्वास देणारी माणसं, निस्वार्थपणे साथ देणारी माणसं, मनाला शांतता देणारी माणसं, यांचीच आपल्याला खरी गरज आहे. म्हणून सज्जन व्यक्ती समाजाचे अदृश्य असे आधारस्तंभ म्हणून उभा राहतो. समाजाचा बरं का, एका व्यक्तीचं नाही, संबंध समाजाचा अदृश्य आधारस्तंभ म्हणजे तो एक सज्जन व्यक्ती असतो. जगात अनेक लोक असतात हो, पण सज्जन व्यक्तींच्या अस्तित्वामुळे समाजामध्ये शांतता, विश्वास आणि समाधान टिकलेलं असतं. सज्जन मनुष्य स्वतःसाठी नव्हे तर अनेकांच्या समाधानासाठी जगत असतो, उन्नतीसाठी जगत असतो. लोकसंख्या मोठी असणे महत्त्वाचं नाही, सज्जनांची उपस्थिती महत्त्वाची आहे.
तो मनोगतांची अंगे जाणे, मान प्रसंग समयोजाणे, संताप्त लागी नऊ जाणे नाना प्रकारे. समर्थ म्हणतात की खरा सज्जन आणि विवेकी पुरुष लोकांच्या मनातील भावना ओळखतो. कोणाला कधी मान द्यावा, कोणत्या प्रसंगी कसे वागावे आणि दुःखी किंवा संतप्त व्यक्तीला कसे शांत करावे हे त्याला चांगलं समजतं. तो फक्त ज्ञानी नसतो, तर तो व्यवहार कुशल असतो आणि लोकसंग्रही सुद्धा असतो. सज्जनपणा म्हणजे केवळ धर्मग्रंथ नव्हे, तर खरा संत किंवा विवेकी मनुष्य म्हणजे लोकांचे मन समजून घेणारा, योग्य वेळी योग्य शब्द बोलणारा, दुःखी माणसाला आधार देणारा आणि परिस्थितीनुसार वागणारा. यालाच करुणायुक्त विवेक असं म्हणतात. घरात एखादी व्यक्ती दुःखी असेल तर तिला उपदेश न देता त्याला आधार दिला पाहिजे. मित्र अडचणीत असेल तर त्याला दोष न देता त्याला समजून घेतलं पाहिजे, अडचणीतून बाहेर काढलं पाहिजे. एखाद्या कर्मचाऱ्याकडून चूक झाली तर त्याच्यावरती आरडाओरडा करून अपमान न करता त्याला योग्य मार्गदर्शन दिलं पाहिजे. हेच या ओवीचं व्यवहारातील रूप आहे. प्रत्येकाला एकाच प्रकारचं वागणूक देऊ नये, परिस्थिती समजून त्याला ती वागणूक द्यावी. दुसऱ्याच्या मनातील वेदना ओळखणे हे सर्वात मोठे पुण्य आहे. ज्ञानाबरोबर संवेदनशीलता आणि करुणासुद्धा तितकीच आवश्यकता आहे. बघा, आज अनेक लोकांना माहिती आहे, पण लोकांचे मन समजण्याची कला कमी होत चाललेली आणि लोकांना समजत नाही मनात काय चाललं आहे. लोकांना तुमचे ज्ञान कमी आणि तुमची समजूत अधिक लक्षात राहते. खरा सज्जन लोकांचे मन, लोकांचे प्रसंग, लोकांची वेळ ओळखतो आणि तो करुणा, विवेक आणि योग्य वर्तनाने इतरांना शांतता देतो. लोकांना तुमचे शब्द नेहमी आठवत राहत नाहीत, है ना, शब्द आठवत नाहीत, पण तुम्ही त्यांच्या मनाला दिलेला आधार मात्र त्यांना तो कायम स्मरणात राहतो, लक्षात राहतो. विवेकाला करुणाची जोड मिळाली की सज्जनत्व जन्माला येते की, बरोबर. ऐसा तो जाणता लोक, समर्थतयाचा विवेक, त्याचे करणे काही एक जनास कळेना. मग समर्थ म्हणतात की असा जो खरा जाणता आहे, सज्जन आहे, विवेकी पुरुष आहे ना, त्याचा विवेक अत्यंत समर्थ असतो. तो जे कार्य करतो, ज्या पद्धतीने लोकांना मार्गदर्शन करतो किंवा संकट सोडवतो, त्यामागची त्याची दूरदृष्टी सामान्य लोकांना सहज समजत नाही, पण त्याच्या कृतीचा परिणाम दिसतो आणि मग त्यामागचा विचार सर्वांना कळायला लागतो. विवेकी पुरुष फक्त वर्तमान पाहत नाही, तर तो पाहतो त्यावरती येणारे परिणाम, तो पाहतो योग्य वेळ, तो पाहतो लोकांचा स्वभाव कसा ओळखता येईल, तो पाहतो की योग्य निर्णय कसा घेता येईल. म्हणून त्याची कृती कधी सामान्य माणसाला विचित्र वाटू शकते किंवा आश्चर्यकारक, अनाकलनीय वाटू शकते, परंतु त्यामागे स्वार्थ नसून विवेक आणि लोककल्याणच असते. एखादा चांगला गुरु शिष्याला कधी कौतुक करतो तर कधी कठोर बोलतो. बाहेरच्या लोकांना तो समजत नाही. एखादा चांगला पालक मुलाच्या हितासाठी काही गोष्टींना नकार देतो, तेव्हा मुलांना राग येतो, पण त्याचा फायदा त्यांना नंतर उशिराने समजतो. एखादा दूरदर्शी नेता तात्पुरता कठीण निर्णय घेतो, पण ज्याचा समाजासाठी खूप मोठा फायदा अनेक वर्ष होणार असतो. प्रत्येक कृती है ना, प्रत्येक महान कृती सामान्य लोकांना लगेच समजेल असं नाही. विवेकी व्यक्तीच्या निर्णयामागे खोल विचार असतो, दूरदृष्टी असतं. बाह्य कृती पाहून घाईघाईने निष्कर्ष कधीच काढू नये. आज लोक लगेच आपलं स्वतःचं मत बनवतात, जजमेंट घेतात, पूर्ण माहिती नसताना त्याच्यावरती टीका करायला लागतात, परिणाम दिसण्याआधी निर्णय द्यायला लागतात. पण समर्थ सांगतात की खऱ्या विवेकी व्यक्तीचं कार्य समजून घेण्यासाठी संयम आणि व्यापक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे. समर्थ विवेकी पुरुषाच्या कृतीमागे खोल विचार आणि लोककल्याणाची भावना असते. त्याचे कार्य सामान्य लोकांना लगेच समजत नाही असं सांगतात. परिणाम दिसतो पण विवेक दिसत नाही, म्हणून ज्ञानी लोकांचे मूल्य लगेच समाजाला कळत नाही. खऱ्या विवेकी माणसाचे सामर्थ्य त्याच्या शब्दापेक्षा त्याच्या दूरदृष्टीमध्ये असतं की नाही. बघा पुढची ओवी. बहुत जनस चलवी, नाना मंडळे हालवी, ऐसे हे समर्थ पदवी विवेके होते. समर्थ सांगतात की जो विवेकी, दूरदर्शी आणि लोकांचं मन जपणारा असतो ना,
तो अनेक लोकांना योग्य मार्गावरती चालवू शकतो. तो विविध संस्था, विविध मंडळं, विविध समाज, विविध कार्य यांच्याशी यशस्वी नेतृत्वसुद्धा करू शकतो. समर्थ पदवी म्हणजे केवळ शक्ती, पैसा किंवा पदामुळे मिळत नाही, तर समर्थ पदवी ही विवेकामुळे प्राप्त होते. समर्थपणा म्हणजे फक्त बलवान असणे नव्हे, तर खरा समर्थ तोच आहे जो लोकांना जोडतो, योग्य दिशा देतो, संकटातून मार्ग काढतो आणि स्वतःपेक्षा समाजाचा विचार करतो. हे सामर्थ्य विवेकातून जन्माला येतं की नाही. बघा, एखादा चांगला गुरु हजारो शिष्यांना मार्ग दाखवतो. एखादा कुशल व्यवस्थापक किंवा उद्योजक अनेक शेकडो कर्मचाऱ्यांना एकत्र घेऊन काम करतो. एखादा समाजसेवक विविध लोकांना एकत्र जोडून मोठं कार्य उभं करतो, ते जाळं निर्माण करतो. त्यांची ताकद केवळ अधिकारामध्ये नसते, तर ती ताकद त्यांच्या विवेकामध्ये असते. लोकांना चालवण्यासाठी आधी स्वतःला चालवता आलं पाहिजे. नेतृत्वाचा पाया हा विवेकावरती आधारित असावा. पदामुळे लोक मिळतात, पण विवेकामुळे तीच लोक टिकून राहतात. आज अनेक लोक आहेत जे नेतृत्व करू इच्छितात, पण संयम नसतो, लोकांना समजून घेण्याची वृत्ती नसते, विवेक नसतो, आहे ना. म्हणून अधिकार मिळतो, पण प्रभाव निर्माण होत नाही. खरे नेतृत्व विवेकातून जन्माला येते, पदातून नाही. अनेक लोकांना दिशा देण्याचे आणि विविध कार्य यशस्वीपणे चालवण्याचे सामर्थ्य कशात आहे? विवेकात आहे. हाच खरा सामर्थ्याचा पाया. विवेक म्हणजे सामर्थ्याचा पाया. लोकांवरती सत्ता गाजवणे हे सोपं आहे, पण लोकांच्या मनावरती अधिराज्य करणे हे कठीण आहे. ते फक्त विवेकाने शक्य होऊ शकतं. बघा पुढं, विवेक एकांती करावा, जगदीश धरणेने धरावा, लोक आपला आपणी आणि परावा म्हणोची नाही. समर्थ सांगतात की खरा विवेक एकांतामध्ये आहे. शांत मनामध्ये विवेक आहे. मनात सतत ईश्वराचे स्मरण ठेवावे. तसेच हा आपला आणि तो परका असा भेदभाव बिलकुल करू नये. ज्याच्या मनामध्ये ईश्वर आहे ना, त्याच्या मनामध्ये कोणताही भेदभाव राहत नाही. विवेक जागृत होण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. एकांत, समर्थ सांगतात, स्वतःशी प्रामाणिकपणे संवाद साधण्याची कला म्हणजे एकांत. एकटेपणा नव्हे, एकांत. ईश्वर साधना, ईश्वर धारणा म्हणजे मनामध्ये भगवंताचे स्मरण करणे. समदृष्टी म्हणजे सर्वांमध्ये एकच आत्मा पाहणे. हा विवेक जागृत होण्याच्या पद्धती आहेत. आणि एकदा का विवेक जागृत झाला की मग सगळे भेद गळून पडतात आणि भेदभाव नष्ट होतो. माझा, तुझा, आपला, परका, मी, तू हा देहबुद्धीचा विचार आहे. तर आपण सर्व ईश्वराचे अंश आहोत, किंबहुना आपणच ईश्वर आहोत, हा आत्मबुद्धीचा विचार आणि विस्तार आहे. एखाद्या वादामध्ये निर्णय घेताना आपला माणूस आहे आणि तो परका माणूस आहे, म्हणून आपण याची बाजू घेऊ आणि त्याची बाजू घेऊ नये. असं जर होत असेल तर ते चुकीचं आहे. कामाच्या ठिकाणी आपण सर्वांशी समान वागलं पाहिजे. समाजामध्ये जाती, भाषा, धर्म, संपत्ती यावरून आपण भेदभाव करतोच की, आहे ना. ते भेदभाव झालेच नाही पाहिजेत. हेच या ओवीचे व्यवहारातील रूप आहे. महत्त्वाचे निर्णय शांतपणे आणि एकांतामध्ये घ्यावेत. ईश्वर स्मरणाने विवेक शुद्ध होतो. पक्षपात आणि भेदभाव केल्याने विवेक नष्ट होतो. आज अनेक संघर्षाचे मूळ आपला आणि परका, माझं तुझं या भावनेतून ते संघर्ष उत्पन्न होत आहेत. कुटुंबामध्ये पश्चाताप, समाजामध्ये गटबाजी आणि राजकारणामध्ये मतभेद निर्माण होतात. समर्थ सांगतात की जिथे समदृष्टी आहे तिथेच खऱ्या अर्थाने विवेक आहे. आणि एकांतामध्ये विवेक करावा. मनामध्ये ईश्वर धारण करावा आणि कोणालाही परका समजूच नये. समदृष्टीने खरे ज्ञान आणि शांतता प्राप्त करावी. ईश्वर सर्वांचा आहे, मग आपला आणि परका हा भेद तो कशासाठी? एकांतातील विवेक, हृदयातील ईश्वर आणि सर्वांबद्दल असलेला समभाव हेच सज्जन जीवनाचे रहस्य आहे. एकांती विवेक ठाई पडे, एकांती यत्न सापडे, एकांती तर्क वावडे, ब्रह्मांड गोळी. समर्थ म्हणतात की एकांतामध्ये बसल्यानंतरच खरा विवेक जागृत होतो. एकटं पडल्यावर नाही बरं का. एकांतामध्ये योग्य प्रयत्नांची दिशा सापडत आहे आणि मनाची विचारशक्ती अधिक विस्तारित जाते. कधी? एकांतामध्ये. जर गर्दी असेल, गोंधळ असेल आणि सततच्या व्यवहारामध्ये जे सुचत नाही ते शांत बसल्यानंतर, एकांतात बसल्यानंतर आपल्याला सहज समजतं.
एकांत म्हणजे फक्त जंगलामध्ये जाणं, अरण्यामध्ये जाणं, तिथं बसून राहणं म्हणजे एकांत नव्हे. मनाला बाह्य गोंधळापासून दूर ठेवणे म्हणजे एकांत, स्वतःकडे पाहणे म्हणजे एकांत, अंतर्मुख होणे म्हणजे एकांत, ईश्वराचे चिंतन करणे म्हणजे एकांत. अशा वेळी मनातला गोंधळ निवळतो आणि सत्य स्पष्ट दिसू लागतं. विवेक, चिंतन आणि आत्मपरीक्षण यांची भूमिका म्हणजे एकांत. बरोबर आहे का? एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर शहाणे लोक थोडा वेळ एकटं राहून एकांतामध्ये जातात आणि विचार करतात आणि मोठा निर्णय घेतात. एखादी समस्या जर सुटत नसेल तर शांतपणे एकांतात बसल्यानंतर त्या समस्येवरती उपाय सुचतो. अनेक महान ग्रंथ आहेत, अनेक विचार आहेत, हे एकांतातल्या चिंतनातूनच जन्माला आलेले आहेत. दररोज थोडा थोडा वेळ स्वतःसाठी आणि आत्मचिंतनासाठी जर आपण राखून ठेवला, एकांतासाठी राखून ठेवला, तर आपण खूप मोठी प्रगती करू शकतो. सततच्या गडबडीच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये आपल्याला विवेकाचा आवाजच ऐकू येणं झाला आहे. एकांत मनाला दिशा देतो आणि जीवनाला स्पष्टता देतो. आज मोबाईल, सोशल मीडिया, सततच्या सूचना, नोटिफिकेशन, धावपळी यामुळे मनुष्य स्वतःपासूनच दूर गेला आहे. त्याला स्वतःचाच आवाज ऐकू येत नाही. समर्थ सांगतात की थोडा वेळ जगापासून दूर जा, म्हणजे स्वतःला भेटता येईल. हाच एकांताचा काय तो उद्देश, बरोबर? एकांतामध्ये विवेक जागला जातो, प्रयत्नांना दिशा मिळते, विचार विशाल आणि व्यापक बनतात. म्हणून आत्मचिंतनासाठी एकांत अत्यंत आवश्यक आहे. गर्दीत माहिती मिळते हो, बाहेर पडा समाजामध्ये, माहितीच माहिती आहे, पण एकांतामध्ये ज्ञान आणि विवेक होतो. एकांत हा विवेकाचे जन्मस्थान आहे आणि आत्मज्ञानाचे प्रवेशद्वार आहे. एकांती स्मरण करावे, चुकले निदान पडे ठावे, अंतरात्म्यासी फिरावे काहीतरी. समर्थ सांगतात की एकांतात बसून ईश्वराचे स्मरण आणि आत्मचिंतनच करावे. त्यामुळे आपल्या जीवनातील चुका, दुर्लक्ष झालेल्या गोष्टी, हरवलेला मार्ग आपल्याला पुन्हा सापडू शकतो. तसेच अंतरात्मा जे सांगतो त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मनुष्य बाह्य जगतामध्ये इतका गुंतलेला आहे की त्याला स्वतःचाच विसर पडला आहे. एकांतातील स्मरणामुळे त्याला स्वतःच्या चुका दिसू लागल्या, अहंकार कमी झाला, जीवनाचा उद्देश स्पष्ट झाला आणि अंतरात्म्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तिथे आत्मस्मरण आहे. जिथे आत्मस्मरण आहे तिथं आत्मोन्नती आहेच आहे. बघा ना, रोज रात्री काही मिनटं शांत बसून विचार केला की आपल्याला समजतं आज आपण चूक काय केली, आज आपण कोणाला दुखावलं, आज आपण कुठलं उत्तमाचं कार्य केलं आणि या सगळ्यातून मी उद्या कसा सुधरू शकतो. हा छोटासा अभ्यास जीवन बदलून देतो. त्यासाठी आम्ही दररोज आत्मपरीक्षण केलं पाहिजे. अंतरात्म्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. चूक मान्य केली पाहिजे आणि जो चूक मान्य करतो तोच मनुष्य पुढे जातो. आज लोकांना इतरांच्या चुका दिसतात, पण स्वतःच्या चुका पाहायला वेळच नाही. स्वतःला ओळखण्यासाठी दररोज थोडा वेळ स्वतःसोबत घालवला पाहिजे. एकांतातील ईश्वर स्मरण आणि आत्मपरीक्षण यामुळे चुका सुधारतात, विवेक जागृत होतो आणि जीवन योग्य दिशेने चालू राहते. जगाला बदलण्यापूर्वी स्वतःकडे आपण पाहिलंच पाहिजे. एकांतातील स्मरण माणसाला स्वतःची ओळख करून देतो आणि जीवनाचा खरा मार्ग सापडून देतो. बघा पुढं, जयास एकांत मानला, अवघ्या आधी त्याला कळाला, अवघ्या आधी कळे त्याला, त्या वेगळे वडीलपणाला ठावची नाही. मग समर्थ सांगतात की ज्याने एकांताचे महत्त्व जाणले, आत्मचिंतनाची सवय लावली आणि तो प्रगल्भ झाला, त्याचा विवेक जागृत झाला, तो खऱ्या अर्थाने मोठा वडील झाला, ज्येष्ठ झाला. फक्त वय, पद आणि संपत्ती याच्यामुळे मोठं होत नाही. विवेकपूर्ण एकांतच आपल्याला खरं मोठेपण देऊ शकतं. एकांतातच मनुष्य स्वतःला ओळखतो, ईश्वराला जवळ करतो, जीवनाचं अर्थ समजून घेतो आणि योग्य अयोग्याचा निर्णयसुद्धा घेतो. म्हणून संत, ऋषी, महापुरुष यांनी घेतलेला जो एकांत होता त्यातूनच त्यांचं ते मोठं स्थान त्या ठिकाणी निर्माण झालं. जो व्यक्ती निर्णय घेण्यापूर्वी शांत विचार करतो ना, तो कमी चुका करतो आणि जो रोज आत्मपरीक्षण करतो त्याला संकटाची चाहूल आधीच लागते. तो स्वतःच्या मनाला ओळखतो, त्याला जग समजणे सोपं जातं.
एकांत हा वेळेचा अपव्यय नाही. बाळा, वेळ वाया घालवणं म्हणजे एकांत नाही. तर आत्मविकासाची गुंतवणूक ज्या ठिकाणी होते ते एकांत आहे. मोठेपण बाहेरच्या यशात नसून अंतर्मनाच्या परिपक्वतेत आहे. आत्मचिंतनाशिवाय विवेक वाढत नाही. या समासामध्ये समर्थ सांगतात की श्रवणाला काय आहे, विक्षेप टाळले पाहिजे. श्रवणाला येताना अहंकार, वाद, वैर सोडलं पाहिजे. सज्जनांचे गुण अंगीकारले पाहिजेत. विवेक वृद्धी केली पाहिजे, विवेक वाढवला पाहिजे. एकांत आणि आत्मपरीक्षण, ईश्वर स्मरण यांचा अभ्यास अखंड केला पाहिजे. श्रवणाचे अंतिम फळ म्हणजे विवेक, विवेकाचे अंतिम फळ म्हणजे आत्मज्ञान. बरोबर का? जो एकांत, आत्मचिंतन आणि विवेक यांना महत्त्व देतो ना, तोच खऱ्या अर्थाने प्रगल्भ आणि मोठा होत असतो. गर्दी माणसाला प्रसिद्ध करू शकते, पण एकांत हा माणसाला प्रगल्भ करतो. बघा, पुन्हा श्रवण करा. गर्दी माणसाला प्रसिद्ध करते, पण एकांत माणसाला प्रगल्भ करत असतो. खरे मोठेपण बाह्य यशात नसून एकांतातून प्राप्त झालेल्या विवेकामध्ये खरे यश आहे. बघा, हा जो समास आहे ना, समास 10वा, श्रोता अवलक्षण निरूपण नाम. चांगला श्रोता तयार होण्यासाठी मन एकाग्र, नम्र आणि विवेकी असलं पाहिजे, असं समर्थ सांगतात. की अहंकार, वाद, गप्पा, विक्षेप हे ज्ञानप्राप्तीचे सर्वात मोठे शत्रू आहेत. सज्जन माणूस क्षमाशील, शांत आणि लोकांचं मन जपणारा असतो. विवेकाने वागणारा असतो. विवेक एकांतामध्ये वाढतो, आत्मपरीक्षणाने शुद्ध होतो आणि ईश्वराच्या स्मरणाने परिपूर्ण होतो. जो स्वतःला सुधारतो ना, तो समाजाला दिशा देऊ शकतो. हाच या समासाचा गाभा आहे. श्रवणातून विवेक, विवेकातून एकांत, एकांतातून आत्मज्ञान आणि आत्मज्ञानातून खरे समाधान आम्हाला प्राप्त होत असते. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे श्रोता अवलक्षण निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.